हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, आज मिरचीला दांड काढला बघा. खंदून खंदून सगळ्या हाताला फोडे यायले. तर पाणी पहिलं चण्याच्या साईडला आहे थोडं मिरची, तर पाणी सोडलं की चण्यामध्येच चलं. आता चन्ना सगळा माजून चला पाणी जाऊन त्याच्यामुळं आज इकडं खंदणं चालू आहे बघा. शेवटपर्यंत गेलं आहे, थोडं राहिलं. ऊन पण भरपूर पडायला, ताण लागली म्हणून पाणी प्यायला आलो. काय चाललं मग मित्रांनो, झालं का तुमच्या शेतातली कामं? आमचे कामं तर सरायसारखी दिसणार झाली की हो, एक झाले की एक, एक झाले की एक. किती काम करत बैल्या कमीच आहे बा शेताला खरंच. मला वाटत गेलं लोक रोज काय करतात शेतात जाऊन, पण मी यावर्षी केलो. मला कळाले की रोज काय करतात. म्हणजे रोजचे दररोज वेगवेगळेच कामं असतात. आणि उद्या बघा, या तिळाला दांड काढायचा आहे. लगेच आता सोमवारी लाईट येते, पाणी द्यायचं आहे. तीळ टाकलेलं तुम्हाला व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पण केले आहेत, लॉंग व्हिडिओ पण टाकले आहेत. मस्त दिसायला बघा असा तीळ. आणि सोमवारपर्यंत असा नंबर 1 तीळ दिसते तुम्हाला, त्याच्यावर पण व्हिडिओ टाकेन मी. चला मग आपलं राहिलेलं काम करून घेऊ. आता दुपारची वेळ व्हायली, दुपार करायची. थोडं राहिले, दाखवतो चला तुम्हाला. या, हे बघा मित्रांनो, हे शेवटचं झाड आहे बघा. इकडं तिथं पाणी जरी सोडलं तरी सर्वसाधारण येते, त्याच्यामुळे इथं थोडं थोडं केली जागा यायला, पाणी जायला. इकडलं दाखवतो तुम्हाला बघा. आता हे बघा मित्रांनो, हे इथून केलेलं आहे बघा. आमची विहीर आहे तिकडं, पाणी इथं येते. इथं जर सोडलं तर पाणी तिकडं चण्यातच चाललं. पाणी चण्यात चालल्यावर चण्या सगळा माजून चालाय. त्याला फुलं जे आले, घाटी यायचे नाव नाही. त्याच्यामुळं काय केलं मी, तिकडला दांड बंद करून टाकला. इकडे केला बघा. चला दाखवा, समोर दाखवा. चला कसा केला ते. सकाळपासून दांडच करणं चालू आहे बघा मित्रांनो. झालं, थोडं राहिलं आता. मिरची बघा घेऊ, नंबर 1 मिरची आहे. गावरानी माल. कुठं उच राहिले. कुठं उच राहिले. तर मोटर हिरीतले असल्यामुळं पाण्याचे प्रेशर जास्त राहिले. एकदा जर मोटर चालू केली, जिथं कुठं उमट वाटलं, मग ते पाणी लगेच दुसरीकडे चाललंय बघा. त्याच्यामुळं पाणी लावण्याच्या अगोदर व्यवस्थित पाणी जायला दांड काढला, म्हणजे नंतर आपली परेशानी होईना बघा मित्रांनो. अशा प्रकारे काढला बघा. इकडं तीळ आहे बाजूला, इकडं चन्ना, ही मिरची आपली कशी घरची खायापुरती निघाली. आम्ही काय विकत नाही, काय नाही. खायापुरती निघाली तरी खूप झाली. बैलानं पण जमत होतं, पण वरून तूर कापल्यामुळं बैलाच्या डोळ्यालाच लागू लागलं. त्याच्यामुळं तीळ पेरते वेळेस तीळ टाकता वेळी इकडं दांड काढायचा विचार होता. पण बघा, मिरची अशी एवढी छान मिरची जर बैलाच्या एखाद्या जुवानं किंवा पायानं दोरीनं मोडली तर कसं वाटते, खूप वेळ वाटते. त्याच्यामुळं आपण आपल्या हातानंच काम केलेलं बघत. थोडं मेहनत लागल, काय फरक पडायला. त्याच्यामुळं करणं चालू आहे बघा स्वतः. बैलानं पण होते, त्यांना नासधूस होते. त्याच्यामुळं केलं बघा. इथपर्यंत काढला बघा मित्रांनो. हे शेवट आता तिथं फर्स्टपर्यंत तुम्हाला मिरची दाखवली ना, इथपर्यंत मिरची आहे बघा. आता इतकं राहिलं. इतकं केल्याच्या नंतर दुपार करून घ्यावं, भूक पण लागली. इथून इथपर्यंत खंदत आलो, थोडं राहिलं. इथपर्यंत खंद. इकडे डोरले आहेत. डोरले आमच्याकडे डोरले म्हणतो. डोरले म्हणजे टमाट्याचा छोटा रूप. छोटे टमाटे असतात बघा, त्याला डोरलं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही. बघा, दाखवा कॅमेरामॅन. बघा, इथं आहे बघा.
गाशी लागलेले आहेत. खूप लाल होतात आणि खायला एवढे चविष्ट राहतात की नाही, खूप भारी. त्याला पण असं दांड काढला म्हणजे लास्ट टप्प्याहून त्याला पण जाईल पाणी तिकडं. चला तर मग राहिलेलं आपलं काम पूर्ण करून घेऊ आपण. थोडं राहिलंय आता. खंदायला सोपं नाही, हे पण भरपूर जड आहे. 3-4 किलोचे असल्यासारखं आहे हे. थोडं राहिलं आता. एवढं केलं की मिरचीचा दाण नंबर 1 चांगल्या प्रकारे. उन्हाळ्यात मिरचीला पाणी जास्त दिलं मिरची पण भरून भरदार दिसेल, मस्त असं छान. कोणती गोष्ट करायची म्हणजे मनापासूनच करायची. उगाच लावलं आणि त्याला सोडून देण्यात काय अर्थ नसते. शेती करायची म्हणजे मन लावूनच करायची. मला उकरणं होईना, माझ्या हाताला फोडं यायले, वरून ऊन लागायलाय, घाम यायलाय, तोंडाची आग व्हायली म्हणल्यावर जमते का मित्रांनो? जमत नाही. सगळं सण करावं लागते. त्याच्यामुळं सकाळपासून दांडच करणं चालू आहे बघा मित्रांनो. कामं तशी हात तुम्हाला सांगलो की एक केलं की एक केलं की काम काय करत नाही. त्याच्यामुळं मेन काय काम आहे ते अगोदर करून घ्यावं. अशा प्रकारे खणणं तेच, संगच माती तिकडं लावणं तेच, म्हणजे आपल्याला कळत कुठं खोल व्हायला, कुठं उजबत्कल व्हायला, सगळं करेल बघा. अशी फांटी तुटायला आपल्या हातानं तुटायला, बैलानं किती किती नाश होईल. त्याच्यामुळं बैल असं केलं नाही बघा. मिरचीला निंदायला रोजदारीने लावली होती, त्या बाईनं काय काम केलं नाही. बाया फक्त टाइमच बघायला बघा. तसंच ठेवलं. जरा पाणी दिलं खड्डा मारायसाठी, जाय बाय निंदून ये म्हणून म्हणल्यावर काल मला काम होतं थोडं. बाईने येऊन वरच्या वरच निंदून गेली वाटत. खूप अवघड चाललंय हो. दांड काढायचा म्हणजे सोपं नाही. दांड कसा वाटायला मित्रांनो? मला तर नंबर 1 वाटायला बघा. कारण मी केल्यामुळं नाही, पण दिसायला छान दिसायला. असा याला आता खत देऊन, एकदा खत टाकून पाणी जर दिलं ना, मिरची बघा कशी नाचते मग मला बघून. शेतातलं पीक पण बोलते हो आपल्याला. त्या पिकावर आपण प्रेम केलं पाहिजे, पिकाची निगा केली पाहिजे. पिकाला काय लागतं ते दिलं पाहिजे. हे बघा मिरची, हे पाहिजे तण कसं ठेवलं बघा बाईनं. 200 घेतली. हे बघा मिरच्या बघा की हो कशा आहेत मिरच्या बघा. आता याला खत टाकून आणि पाणी दिलं तर हे मिरची मला लय बोलते, लय भारी बोलतात. असंच एक जण म्हणलं होतं मला, काय बोलते म्हणली पीक. पीक कसं बोलल तुम्हाला काय माहित आहे म्हणली, पीक बोलते की नाही ते. आता कळायलं मला. आपण जर पिकाची निगा केली तर पीक आपल्याला बोलू शकते. एवढं खण बघा मित्रांनो, वारं किती छान सुटलंय. आज आबाळ आहे, त्याच्यामुळं काय जास्त गरमी होत नाही बघा. ऊन लागणं आलं. अगोदर खूपच घाम ते आला, जीव खूप घायभर होऊ लागला. झालं आता थोडं राहिलं, इतकंच राहिलं आता. इतकं खणलं की बस जेवण करून सगळं तूर राहिली का पाहिजे, तूर कापून घ्यावं. इकडं बघा ना, हे तूर ठेवली. हे तूर जराशी चांगली भरून आल्यावर हिला फवारणी केल्यावर हे बी शेंग खायला होतात उन्हाळ्यात. नंबर 1 आमटी होती आपल्याला. आणि याच्या बाजूला तीळ, आपला तिळाचा व्हिडिओ तुम्हाला टाकलोच होतो. बघा कॅमेरामध्ये झूम करून दाखवा. बघा किती हाताने शिपलेला हो, एवढा भारी वाटायला की नाही आताच. आणि 8-10 दिवसाला ये दुसऱ्या पाण्याला नाही, तिसऱ्या पाण्याला तर हे पण नाचते मला बघून. हे पण बोलायला लागल. खरंच शेती खूप चांगलं काम आहे.
करणार माणूस पाहिजे चांगला. चला मग ठेवतो मित्रांनो, काम भरपूर आहे, एवढं खंदायचं आहे आणि भूक पण लागली, जेवायचं आहे. भेटू असंच नंतरच्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनेलवरती नवीन कोणी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शॉर्ट व्हिडिओला पण लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला ठेवतो मग, बाय.